विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 100% कुणाला नको आहे सांगा? सगळ्यांना पाहिजेत. जे मन लावून अभ्यास करतात ना, सगळ्यांचं टार्गेट हेच आहे. पण फारच थोडी मुलं सक्सेसफुल होत आहेत. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम होतोय? याच्यावर डिस्कशन सुरुवातीला 1-2 मिनिटं करूया बरं का. तुम्हाला ते ई-सरल नावाचं ॲप्लिकेशन माहिती आहे बरं का. ते सरांचं नाव मला आठवेना झालंय बरं का. त्यांचे रील्स खूप असतात, शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत बरं का. काय त्यांचं नाव आहे मला आठवत नाही. तुम्हाला आठवलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. त्यांच्या एका रीलमध्ये ना मी बघितलं बरं का, की ते टॉपर्सशी डिस्कशन करत होते. त्याच्या वह्या होत्या हातात बरं का. म्हणजे टॉपर्सच्या हातात त्याच्या वह्या होत्या. त्यांनी सरांनी चेक केलं, की ही वही कसली आहे? तो इमिडिएटली तो मुलगा म्हणला, "सर ही टेस्ट एनालिसिस आहे." बघा, ही मुलं काय करतायत? टेस्ट एनालिसिस करतायत. आता मी तुम्हाला खरं सांगू का? ते सरांचे त्यावेळेस मी आभार मानले. धन्यवाद ही रील तुम्ही बनवली म्हणून किंवा शॉर्ट YouTubeवरचा शॉर्ट व्हिडिओ होता. रिझन काय? की मला त्याचं महत्त्व त्या क्षणालाच कळालं. पण एक तर पहिली गोष्ट म्हणजे चुकतोय कुठं आपण? अभ्यास खूप करतोय आपण. टेस्ट देत नाही, ही पहिली चूक. दुसरी चूक काय सांगा? टेस्ट देतोय आपण. टेस्ट देतोय लक्षात घ्या, पण होतंय काय? एनालिसिस करत नाही. बरं, एनालिसिस म्हणजे नक्की काय तेच मला कळत नाही. काय करायचंय ते? तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. ओके. मी तुम्हाला आज 25 कन्सेप्टचा होमवर्क देणार आहे. आपण जी फुल लेंथ टेस्ट घेतली, ओके, जी सेकंड फुल लेंथ टेस्ट झाली ना, त्यातलेच हे क्वेशन्स आहेत. मग मी ऑफलाईन मधल्या मुलांना ते करायला लावलेलं आहे आणि हे करत असताना प्रत्येक चांगल्या मुलाच्या हे गोष्ट लक्षात आली, की आपण 30 ते 40 मार्कांची इम्प्रूव्हमेंट करू शकतो, जर आपण टेस्ट एनालिसिस केलं तर. प्लॅन सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो प्लॅन सिंपल आहे, की मार्च एंड पर्यंत दर रविवारी फुल लेंथ टेस्ट. ओके. प्लॅन सिंपल आहे, की मार्च एंड पर्यंत असू दे रोज 3-3, 4-4 टॉपिक करायला लागू दे. करायचंय. बरं या 3 टॉपिक पैकी फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे सर्कल. आता फार केलं नाहीये कधी. राहू दे, राहू दे. बेसिक फॉर्म्युले फक्त त्यातले बघा. थोडेसे बेसिक फॉर्म्युले बघा. पी-वाय-क्यू सॉल्व्ह कुणाचेच होणार नाहीत या स्टेजला. ओके. मग 3 टॉपिकचं टार्गेट असेल, तर 2 चांगले फिनिश करा. ओके. एकाचे फक्त फॉर्म्युले करा. हो करा. राहू दे थोडं चालेल. पण रोज 3-4 टॉपिक करून काहीही करून ना मार्च एंड पर्यंत सगळं फिनिश करा. एप्रिल महिन्यात 12 तारखेपर्यंत 12 फुल लेंथ टेस्ट द्यायचे मला तुम्हाला डेली. आणि सकाळी फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. 9 ते 12च टायमिंग ठेवणार आहे मी. त्या दरम्यानच टेस्ट द्यायची लक्षात घ्या. दिवसभर वेळ देणारच नाहीये. कारण 12 नंतर मला त्याचं एनालिसिस पाहिजे ना. हां, हे करायचं आहे आपल्याला, करायचं आहे. 12 फुल लेंथ टेस्ट म्हणजे तुमच्या काय लक्षात येते का? एका टेस्टमध्ये 150 क्वेश्चन असतात. तसे 12 जर दिलं, तर 15 ने 12ला मल्टिप्लाय केले की 180 येतं आणि हे 1800 कन्सेप्टची रिव्हिजन 12 दिवसात. बरं 12 एप्रिल नंतर 19ला स्टार्ट होणार आहे. पहिली शिफ्ट आहे 19ला बरोबर आहे पी वाली आपली. तर हे 7 दिवस पुन्हा रिव्हिजन आणि एवढं केल्यावर कोण रोखणार आहे आपल्याला? ओके. थांबा की. जे देतोय ते केलं पाहिजे. जे देतोय ते केलं पाहिजे की नाही? मग चला आता वही पेन घ्या. होमवर्क देणार आहे. एक्सप्लेन काही करणार नाहीये मी. तुम्हाला करायला लावणार आहे लक्षात घ्या. बाळांनो, एक नवीन ट्रेंड यायला लागलाय YouTubeवर. मुलांना तो आवडायला लागलाय. कुठला? की सर शिकवा तुम्ही मॅरेथॉन घ्या. आम्ही नुसतं बघतो. जबरदस्त रिझल्ट लागला. मी तुम्हाला सांगतो, मी पण आता नुसते एम-सी-क्यू घेतो. एक 150-200 एम-सी-क्यू घेतो. सॉलिड स्टेट मधल्या म्हणूया आपण. ठीक आहे बघा 150-200 घेतो. लाईव्ह लेक्चर घेतो. मीच सगळं करून देतो. तुम्ही नुसतं बघत बसा. तुम्ही नुसतं बघत बसा आणि मग एक्झाम झाल्यानंतर मी काय म्हणतो, बघा मैंने ये क्वेश्चन लिया था इसमें से आया. ऑब्व्हियसली त्यातलंच येणार आहे. पण ते तुम्हाला जमणार आहे का? मला ते चुकीचं वाटतंय लक्षात घ्या बरं का. मला तुम्हाला काही गोष्टी सांगल्यात ते सांगायच्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे, तुम्ही करा. तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर होणार आहे लक्षात घ्या. आता सरांचं पण कौतुक करतो जे घेतायत ते म्हणूया आपण कारण इतकं सोपं नाहीये ते मॅरेथॉन घेणं 5-5, 6-6 तास. मान्य करतोय मी लक्षात घ्या. पण इथं वाटल्यास तुम्ही मॅरेथॉन लेक्चर बघा. पण ते करत असताना पण प्रॅक्टिस स्वतःहून करा. येते का लक्षात? मग चला आता होमवर्कचा पहिला क्वेशन. पहिल्या क्वेशनमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, लॅन्थेनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स ह्यांची सगळी नावं तुम्हाला माहिती पाहिजेत आणि गंमत बघा, हे जे अॅक्टिनाइड्स आहेत ना, ओके, अॅक्टिनाइड्स त्यांची नावं बघा ना, लॉरेन्सियम, नोबेलियम, मेंडेलियम, फ्रान्सियम आहे का रे? का असंच काहीतरी नाव आहे बरं का, मला इथं ब्लर आहे थोडंसं. ही सगळी जी अशी सायंटिस्टची नावासारखी आहे. अँपेरियम, क्युरियम, प्लुटोनियम, नेप्च्युनियम, युरेनियम, युरेनियम, ओके.
हे सगळे अॅक्टिनाइड्स आहेत आणि वरती आहेत लॅन्थेनाइड्स. त्यात LaLu न शेवट आहे. आपण त्याला लालू म्हणूया आपण. म्हणजे फर्स्ट एलिमेंट आहे La, नंतर Lu आहे, ल्युटेनियम असेल. हा मधला आहे बरं का, लक्षात घ्या. Gd, गॅलॉब्रेडियम म्हणूया आपण. आता तुमच्या एक लक्षात घ्या, ही जी आहे ना झिर्कोनियम, ही Nb आणि Mo ह्यात कुठंच नाहीये. नीट बघा. हे डी ब्लॉक मधले आहेत. डी ब्लॉक मधले आहेत. मग उरलो कोण? Tb. हा आहे लॅन्थेनॉइड. गेले सगळ्यांचे मार्क. नाही जमलं कुणाला. म्हणून बघा, हा जो पहिलाच क्वेश्चन आहे ना केमिस्ट्रीचा, टफ होता. मग इथेच बऱ्यांना भीती वाटली, अरे केवढा अवघड प्रश्न आहे. अवघड आहे हे मी सांगतो, लक्षात घ्या. अवघड आहे. ह्याच्यामागचं रिझन काय अवघड आहे मी का म्हणतो? होत तरी आपल्याकडून. आम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला द्या, ऑर्गॅनिक करा, इंटरेस्ट येतोय रे. ही ती इंटरेस्ट येत नाही. मग तुम्हाला काय करायचंय? ही नावं एकदा लक्षात घ्या. ही अशी फ्रान्सियम, हे अशी काय वेगळी नावं आहेत बघा. नोबेलियम, लॉरेन्सियम. आणि वरची नावं जी आहेत ती पण फार विचित्र आहेत. हे टीबी आपण कधी लक्षातच ठेवत नाहीये, पण प्रयत्न करा. पहिला होमवर्क झाला. लॅन्थेनाइड आणि अॅक्टिनाइडची नावं एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके. दुसरा होमवर्क आहे बॉइलिंग पॉइंट. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नाही. हायड्रोकार्बन. 11वीतला हायड्रोकार्बन पासून अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन, एवढी नावं मी घेतली. या सगळ्यांच्यात ना बॉइलिंग पॉइंटशी संबंधित सेम प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या सांगू का? जसं मोलार मास वाढेल, बॉइलिंग पॉइंट वाढणार. मोलार मास जसं वाढेल तसं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार. पण मी आता विचारतोय तुम्हाला, एन ब्युटील, सेकंडरी ब्युटील, आयसोब्युटील, टर्शरी ब्युटील. अरे चारही ग्रुप मध्ये हे जे नावं घेतली ना वेगवेगळी, कार्बन 4च आहेत. ब्युटील, ब्युटील, ब्युटील म्हणतो मी. एन ब्युटील, सेकंडरी ब्युटील, आयसोब्युटील, टर्शरी ब्युटील. मग या ठिकाणी ब्रांचिंग, जेवढी स्ट्रेट चेन असेल बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे. ब्रांच झाला की बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे बॉइलिंग पॉइंट कशावर डिपेंड आहे सांगा बघू? मोलार मासवर डिपेंड आहे. बॉइलिंग पॉइंट कशावर डिपेंड आहे लक्षात घ्या. याच्यावर डिपेंड आहे. कशावर बोललो रे आपण? ब्रांचिंगवर डिपेंड आहे. बॉइलिंग पॉइंट कशावर डिपेंड आहे माहितीये का? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल मध्ये आहे, ऍसिड मध्ये आहे, अमाइन मध्ये सुद्धा आहे इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय सांगतो? एकच मॉलिक्युल आहे. त्याच मॉलिक्युल मध्ये ऑक्सिजन आहे, त्याच मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन आहे, बॉन्ड तयार होतं. हे एकच मॉलिक्युल म्हणजे इंट्रामॉलिक्युलर. पण दोन वेगळे आहेत. मग इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पहिल्यांदा 20-30 मिनिटं लागणार आहेत तुम्हाला हा होमवर्क करायला. ही कन्सेप्ट क्लिअर करायची बॉइलिंग पॉइंट. मग लगेच सांगू का अजून कुठली कन्सेप्ट सांगतो? ते करत असतानाच सोल्युबिलिटी. ते करत असतानाच सोल्युबिलिटी. हा बघा, हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर सोल्युबिलिटी पण जास्तच आहे, लक्षात घ्या. सोल्युबिलिटी, त्याच्यानंतर ऍसिडिक प्रॉपर्टीज, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. त्याच्यानंतर बेसिसिटी, हे अमाइन मध्ये आहे, बेसिक प्रॉपर्टीज. सेकंडरी अमाइन हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बेस आहे, लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या गोष्टी करा. 1-2 प्रश्न येतात आणि सांगू का, हे सगळ्यात सोपं आहे. हे सगळ्यात किचकट वाटतं मुलांना, पण हे सगळ्यात सोपं आहे. पण नोट्स बनवा ना आता. नोट्स बनवणारे आज दिवसभर तुम्हाला हे करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन सांगतो. ओके, न्यूमेरिकल. आता ऐका. पर्सेंटेज मध्ये अल्फाच दिलेलं असतं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मोलार जिथं युनिट दिसेल ते कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारलाय, ऍसिड आहे हे, म्हणजे के विचारलंय. मी आता शिकवणार नाहीये, पण गंमत सांगू का? के विचारलंय ना, फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर सी. कॉन्सन्ट्रेशन 1/1000 दिलंय. जेव्हा 10 न डिवाइड करायचं आहे, 100 ने डिवाइड करायचं आहे, 1000 ने डिवाइड करायचं आहे, ऑब्व्हियसली पॉइंट मध्ये फरक पडणार किंवा 10 रेशो मध्ये फरक पडणार. पण के काढताना अल्फा स्क्वेअर करावा लागेल. 2 चा स्क्वेअर 4 आहे. 4 कुठे आहे बघा ना, एकाच ऑप्शन मध्ये 4 आहे, तो करेक्ट आहे. भावना, इतकं सोपं आहे ना केमिस्ट्री, डोकं पाहिजे लक्षात घ्या. फॉर्म्युला पटकन आठवला पाहिजे. ओके. मग आता होमवर्क काय? ओसवाल्ड डायल्युशन लॉ. ओके. ओसवाल्ड डायल्युशन लॉ, के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी, केबी इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी. मग मी तुम्हाला सांगतो, के ए अपॉन सी रूट मध्ये दॅट इक्वल्स टू अल्फा. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. मग मी एक पीवायक्यू असे बघितले, अल्फाचे 4 फॉर्म्युले लिहिलेत. त्यातलं एक चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहे. मग हे एवढं कुठे तयार केलंय? कारण तिथं 1/c म्हणजे व्ही माहिती आहे तुम्हाला? म्हणजे तिथं व्ही पण आहे त्या फॉर्म्युल्यात. आणि एक काम करा बाळांनो, टेक्स्ट बुक न्यूमेरिकल सॉल्व्ह करा इमिजिएटली. पुस्तकातले न्यूमेरिकल्स बघा. ते तसेच परीक्षेत येणार आहेत. चला आता पुढचा होमवर्क. ओसवाल्ड डायल्युशनला लिहून घेतलं का? करायचंय तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं, ग्रुप 1 एलिमेंट. अरे अलीना ने असं काहीतरी ने की रब से फिर्याद वगैरे असं काय-काय तुम्ही, म्हणजे सगळ्यात शेवटी फ्रान्सियम आहे बहुतेक, असं काहीतरी बघा, की जो रेडिओ ऍक्टिव्ह आहे ना. तुम्हाला करायला होतंय बघा ग्रुप. एक काम करा.
ग्रुप 1 मधली सगळी नावं पहिल्यांदा करायची. मी सीईटीत बघितलंय. व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इस प्रेझेंट इन ग्रुप 1? ओके, ग्रुप 1. मग सीझियम आहे का रे ग्रुप 1 मध्ये? आहे का? बघा. हलीना ने की रब से फिर्याद. आता हे चेक करा, तुमचं लक्षात घ्या बरं का. Na नंतर पोटॅशियम पण आहे बरं का. रुबिडियम पण असणार आहे कदाचित. हां, हे विचारतायत. मग हा होमवर्क आहे तुमचा ग्रुप 1. लगेच ग्रुप 2 मधले एलिमेंट पण करा ना नावं त्यांची. बरं, ह्यात सगळ्यात महत्त्वाचा हा लिथियम आहे. हा लिथियम आहे. आता होमवर्क. इलेक्ट्रोकेमिकल सीरीजला ईएमएफ सीरीज म्हणतात. ती 2 टॉपिकमध्ये दिलंय. 11वी रिडॉक्स रिएक्शनमध्ये दिलंय आणि 12वी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये दिलंय. तर सगळ्यात वर कोण आहे? फ्लोरीन आहे. सगळ्यात खाली कोण आहे? लिथियम आहे. मग मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की सगळ्यात खाली जो आहे ना, आता फ्लोरीन काय करतो रे? ओके, तो इलेक्ट्रॉन देतो. तो दुसऱ्याला घ्यायला लावतोय ना तो. उलटं झालं. फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो. फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्याला तो द्यायला लावतोय. मग दुसऱ्याचं तो ऑक्सिडेशन करतोय. म्हणजे फ्लोरीन हा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग लिथियम हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. मग हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. आता लक्षात घ्या. डीप ब्लू ब्लॅक कलर सोल्युशन विथ अमोनिया म्हणले ना, हे ग्रुप 2 एलिमेंट आहे. आत्ताच्या आत्ता 11th पुस्तक काढा आणि ग्रुप 1, ग्रुप 2 ची अमोनियावरची रिएक्शन बघा. नुसतं डीप ब्लू कलर दिला असतं ना, तर ते ग्रुप 1 आहे. आणि डीप ब्लू म्हणलं, की ग्रुप 2 आहे. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं मग ते न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये मॉडरेटर वगैरे ह्याचे बघा, म्हणजे थोडक्यात ना तुम्हाला होमवर्क काय देतोय, ग्रुप 1, 2 एलिमेंटची नावं लक्षात ठेवा. त्याच्या टिपिकल रिएक्शन्स बघा आणि त्याचे युजेस करा बरं का. बेरिलियम वगैरे ते काय न्यूक्लिअर मॉडरेटर वगैरे असं रिएक्शन्समध्ये यूज होतंय का? कन्फर्म करून चेक करा आणि सांगतो MX2 म्हणलं की ग्रुप 2 आणि MX म्हणलं तर ग्रुप 1. काय लक्षात घ्या. थोडक्यात सांगू का? मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, कॅल्शियम क्लोराईड CaCl2. ग्रुप 2 म्हणलं की 2 येणार. ग्रुप 1 म्हणलं की NaCl, KCl असं येणार. ओके. आत्ताशी फक्त 4 होमवर्क झालेत पॉइंट. होईल ना एवढं तुमच्याकडून? करायचंय, करायचं आहे. बरं, तुम्ही अजून 3 टॉपिक दिलेत रोजचे, ते वेगळे आणि हे वेगळे. अरे खूप करायचंय अभ्यास. इतकं की सेकंदात झोप लागली पाहिजे, थकून गेला पाहिजे तुम्ही आणि मग तो वेगळाच आनंद आहे बरं का, लक्षात घ्या. तो आनंद वेगळाच आहे. चला नेक्स्ट बघा. मी तुम्हाला सांगतो केमिकल इक्विलिब्रियम मध्ये ना सांगतो लक्षात घ्या. आयोनिक इक्विलिब्रियम, फिजिकल इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम पुन्हा सगळ्या ह्या गोष्टी ना मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय बरं का. हे पॉइंट्स थिअरॉटिकल आहेत, वाचून काढा. आता सांगतो. मगाशीच बघितलं N-ब्युटिल अल्कोहलचा बॉइलिंग पॉइंट हायेस्ट आहे का? ब्रांचिंग. होमवर्क हा झालेलाच आहे कंप्लीट. आता इथं बघा. सोल्युबिलिटी हा पण होमवर्क कंप्लीटच आहे लक्षात घ्या. हे आन्सर बरोबर येते का बघा बघू. ऑब्व्हियसली रे, अल्केनची सोल्युबिलिटी जास्त नाहीये. अल्केनची सोल्युबिलिटी जास्त नाहीये. आता प्रश्न येतोय मग अल्कोहलची जास्त आहे का अमाईनची जास्त आहे? अमाईनची जास्त आहे का अल्कोहलची? हे जर पुस्तकात कन्फर्म करा. तर दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. आता अमोनिया ना वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतो बरं का लक्षात घ्या. आणि अल्कोहोल हे त्याच्यात सुद्धा पॉसिबल आहे इंटरमॉलिक्युलर. इथं 2 मॉलिक्यूल वेगळे असणार आहेत हां. आता हे आपलं फेव्हरेट आहे केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्समध्ये सोपं असतं ना रे. तुम्ही पुस्तकातलं पहिलं न्यूमेरिकल करायचं ह्याच कन्सेप्टवर आहे. मी सांगतोय लक्ष द्या. सांगतोय. हा जो एलिमेंट आहे ना त्याचा डिसअपिअर होण्याचा रेट एवढा आहे. ओके. मग हा जो रेट दिलाय ना तो 2 या कोएफिशियंट साठी दिलाय. समजून घ्या कोएफिशियंट इम्पोर्टंट आहेत. मग 2 या कोएफिशियंट साठी 0.06 रेट आहे. अरे डोकं वापरा रे. 2 या कोएफिशियंट साठी 0.06 रेट असेल तर 1 साठी 0.03 येणार रे. आता त्यांनी काय विचारलंय डिसअपिअरन्स ऑफ वाय. वायचा कोएफिशियंट किती आहे सांगा? 1. 1 असेल तर 0.03 आन्सर येणार आहे. 1 असेल तर आन्सर किती येणार आहे? 0.03. ओके. मग केमिकल कायनेटिक्स मधलं पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे, कोएफिशियंटचा वापर करायचा आहे. आणि ऑब्व्हियसली तुमच्याकडे पुस्तकं आहेत की. बघा की या टाइपचे कोएफिशियंट वरून सॉल्व्ह होतं लक्षात घ्या. आणि आपल्या क्रॅश कोर्सच्या व्हिडिओमध्ये पण आहे, शोधा. आता सगळ्यात महत्वाचं इथं बघा, तुम्ही हे आय-यू-पी-एस-सी कोऑर्डिनेशन कंपाउंड आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर परफेक्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे इथं 6 CN ग्रुप आहेत. त्यामुळे ट्राय ऑप्शन कॅन्सल होणार. मग तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? 3, 3, 3, 3 चला म्हणजे मला ऑक्सिडेशन नंबर काढायची काही गरज वाटत नाही. Fe साठी ऑक्सिडेशन नंबर 3 आहे मला कळतंय. पण सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह आहे. तेव्हा आयर्न लिहून चालणार नाही. आयर्न नाही आणि सगळ्यात महत्वाचं CN साठी पुस्तकात सायनो दिलंय. ओके. तुम्ही Google सर्च करा. सायनिडो पण बरोबर आहे. मग आय-यू-पी-एस-सी करताना, ऑर्गॅनिकच्या रिएक्शन लिहिताना मी तुम्हाला काय सांगतोय, ऑप्शन कॅन्सल करा रे बाळांनो, सिरियसली.
ऑप्शन कॅन्सल केले की कॉन्फिडन्स वाढतो. चला मी 2 ऑप्शन कॅन्सल केले, 2च उरले. ओके. बऱ्याच वेळा ना सगळे ऑप्शन कॅन्सल होतात. सॉरी, सगळे चुकीचे ऑप्शन कॅन्सल होतात. सगळे कसं करून चालेल? एक तर बरोबर पाहिजे की नाही? आणि मग त्यासाठी ना हे बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. गंमत सांगू का लक्षात घ्या. जे अँबिडेंटंट लिगँड आहेत ना, एस-सी-एन, एन-सी-एस. तर जर कोण डोनर डोनर कोण आहे त्याच्यानुसार नाव ठरतंय बरं का. जर येस डोनर असेल तर थायोसायनाइड आहे. एन डोनर असेल तर आयसोथायोसायनाइड आहे. हे असले पॉइंट नोट डाउन करा बरं का. आता पुढचा होमवर्क नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स ऑफ झेलेट. ओके, लिगँड. ओके, मग आता लिगँडची डेफिनिशन करा, लिगँडचं क्लासिफिकेशन करा. मग अँबिडेंटंट लिगँड आहे. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पॉलिडेंटंट लिगँड आहे. ई-डी-टी-ए हेक्साडेंटेंट आहे. यूज कुठं होतो त्याचा? यूज कुठं होतो? हां, ह्या लिगँडचा यूज कुठं होतो? कुठल्या ट्रीटमेंटसाठी? कुठल्या पॉइझनिंग ट्रीटमेंटसाठी? मी तुम्हाला नुसतं सांगतोय. कोऑर्डिनेशन कंपाउंडवरचं लास्ट पेज काढायचं. तिथं सिस्प्लॅटिन पण दिसेल. ती सुद्धा पी-वाय-क्यू आहे. ती सुद्धा पी-वाय-क्यू आहे लक्षात घ्या. मग ते करा तुम्ही आता लिगँडचा प्रश्न करा. आता सगळ्यात महत्वाचं ही एकदम भारी लक्षात घ्या डेन्सिटी विचारले ना, मी काय करतोय बघा. अजून एक तुमच्याकडनं अपेक्षा आहे. गिव्हन डाटा, फॉर्म्युला लिहा, त्यात व्हॅल्यू पुट करा. नाही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या. डेन्सिटी काढायची आहे ना, मी तो 2 घेतलंय. बी-सी-सी. मोलार मास किती आहे? 39. चला इथं 39 घेतो. डिव्हाइडेड बाय ए क्यूब या 4 चा क्यूब 64 लिहितो. हां, मला माहिती आहे ते एंगस्ट्रॉम आहे. मी नाही कन्व्हर्जन केलं. मी 64 लिहिलंय. आणि मी अजून अवोगॅड्रोस नंबर 6 लिहितोय इथं. काय लिहितोय ते सांगा? 6 लिहितोय. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी बाकीचं ते इंटू 10⁻23, 10⁻24 ते काहीही घेतलेलं नाहीये. फक्त तुम्हाला आयडिया सांगू का? यानं याला मल्टिप्लाय करा. 78 येतंय. ओके. आणि पुढे 0, 0, 0 येऊ शकतात. कारण काय? ते 10 मुळं. यानं याला मल्टिप्लाय करा. अप्रॉक्सिमेटली 370 वगैरे येतंय. 360, 370 असं काहीतरी येईल. ह्याची ऑलमोस्ट दुप्पट येत आहे. ऑप्शन 2 करेक्ट आहे. सॉरी ऑप्शन बी करेक्ट आहे. करून बघा तुम्ही. करून बघा. मला क्विक कॅल्क्युलेशन हवाय. क्विक कॅल्क्युलेशन हवाय हे लक्षात घ्या. ओके. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला मी डायरेक्ट यूज केला. पण तुमच्या लक्षात आलं का? तर तुम्ही तसं करू नका लक्षात घ्या. तुम्ही वाटल्यास व्हॅल्यू पुट करा. हळू कॉन्फिडन्स वाढवा. पण सॉलिड स्टेटचे 3 मार्क मला हवे आहेत. मग तुम्हाला मी होमवर्क काय देतोय? डेन्सिटी आहे. तर पॅकिंग इफिशियन्सी आहे. 52 पॉइंट समथिंग, 68, 74%. मग व्हॉइडची 100 मधून ते मायनस करा. रिकाम्या जागेची पर्सेंटेज कळेल. सिंपलमध्ये 1 एटॉम असतो, बॉडीमध्ये 2 असतात, बॉडी सेंटरमध्ये, फेस सेंटरमध्ये 4 असतात लक्षात घ्या. हे डोक्यात ठेवा. ओके, मी चुकून आता 3 बोलणार होतो हां. बरं, मग आता हा होमवर्क आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जे क्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन आहे ना, पहिल्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, की जर नायट्रो ग्रुप जर पॅरा पोझिशनला असेल, त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे होमवर्क देतो. हे सगळं तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये दिसणार आहे. तिथे असे एक ब्लू कलरचे बॉक्स असतात बघा. डू यू नो? यूज युअर ब्रेन पॉवर. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये शोधा हे. हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. तो त्या बेन्झीनला अटॅच आहे. त्यांना काय परिणाम पडतो? स्टॅबिलिटी, कॉन्जुगेशन काय-काय पॉइंट्स दिले ते वाचा. तो तुमचा होमवर्क आहे. आता जरा फास्ट घेतोय बरं का. आयडियल सोल्युशनच्या सगळ्या प्रॉपर्टीज वाचा. राउल्ट्स लॉ पण वाचा. होमवर्क द्यायला लागलोय. पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल बघा. आयडियल सोल्युशनचं पण एक्झाम्पल बघा आणि मग हा प्रश्न सोडवा. ॲक्चुअली आयडियल सोल्युशन व्हिच ओबेज राउल्ट्स लॉ हे मला माहिती आहे. उत्तर हे आहे. पण तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्ही मी आता दिलेला होमवर्क सगळा करा. म्हणजे आयडियल सोल्युशनचं एक्झाम्पल वगैरे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. फॉर द रिएक्शन इन्व्हॉल्विंग कंप्लीट कंबशन ऑफ गॅसियस आयसोब्युटेन. आता मी इथं सांगतो. मी तुम्हाला शिकवणार नाहीये या प्रश्नाचं उत्तर. कार्बन सॉलिड आहे. ऑक्सिजन गॅसियस आहे. तयारवर कार्बन डायऑक्साइड सुद्धा गॅसियस आहे. मग डेल्टा एन काढताना प्रॉडक्टचे जे गॅसियस नंबर ऑफ मोल आहे, त्यातून रिएक्टंटचे गॅसियस जे आहेत त्याच्याच मोल काय करा, मायनस करा. कारण हा घेऊ नका, हा सॉलिड आहे ना. लिक्विड पण नाही घ्यायचा. गॅसियसच्या मोलमधून गॅसियस मायनस करायचं. मग डेल्टा एन किती आलं? 0. मग डेल्टा एन 0 आलं. पण तुमचा फॉर्म्युला काय आहे, की डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. आता डेल्टा एन जर 0 आलं, तर हे दोघं इक्वल आहेत. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आला असता. डेल्टा एन जर पॉझिटिव्ह असता, तर ह्या दोघांची ॲडिशन होऊन हे तयार झालं असतं. मग हा ऑप्शन आला असता. डेल्टा एन जर निगेटिव्ह असता, तर ह्याच्यातून हे मायनस करून हे आलं असतं. मग त्या केसमध्ये हे बरोबर आलं असतं. आलं का ध्यानात? म्हणजे तुम्हाला ह्या आयसोब्युटेनच्या कंबशनची रिएक्शन लिहावं लागणार आहे. रिएक्शन करा. कंबशनमध्ये O2 लागणार. O2 कंबशनचे प्रॉडक्ट ठरलेले आहेत. कुठले सांगा? CO2 आणि H2O.
रिएक्शन बॅलन्स करायचं. आयसोब्युटेनला 1च ठेवायचं. बाकीचे सगळे ऑक्सिजन त्यानुसार बॅलन्स करायचे आणि मग डेल्टा एन काढायचंय. डेल्टा एन काढायचं आणि मग ठरवायचं. मी आता सांगितलंय तुम्हाला. होमवर्क आहे या टाइपचे प्रश्न बघायचे तुम्ही. हां, हे खूप चान्सेस आहेत हे प्रश्न येण्याचे बरं का. आता मी सांगतो लक्षात घ्या. न्यूक्लिक ॲसिड आर अनब्रांच्ड पॉलिमर्स ऑफ ऑब्व्हियसली ग्लुकोजचे नाही आहेत, अमिनो ॲसिडचे नाहीत, न्यूक्लिओसाइडचे पण नाहीत, न्यूक्लिओटाइडचे आहेत लक्षात घ्या. बायोमॉलिक्युल्स काढा. पॉलिमरमध्ये हे तुम्हाला दिसणार नाहीये लक्षात घ्या. ओके. आता पॉलिमरचे युजेस आहेत, पण टॉपिक करायचंय ग्रीन केमिस्ट्री. त्यात असं एक पेज दिलंय ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. असं मध्ये एक पॉली इकडे दिलंय, इकडं असं नाही का असे दिलेत बघा, असे भरपूर नावं दिलेत ना आणि प्रत्येकाचे युजेस दिलेत. मग त्यात पॉलिस्टिरीनच्या यूजमध्ये दिलंय कप आणि प्लेट्स. 8th स्टँडर्डला मी शिकवलंय, 9thला पण मी शिकवलंय. पॉलिस्टिरीन मॅन मेड मटेरियल नाव आहे. ह्याच्यापासून थर्मोकॉल तयार करतात. पॉलिस्टिरीन पासून तयार काय करतात? थर्मोकॉल हे लक्षात घ्या. मग ते पॅकिंग वगैरे पण लागतं लक्षात घ्या. तुला सांगतो एच-डी-पी-ए म्हणलं की नाही झिग्लर-नाट्टा कॅटलिस्ट. मग त्यात असतं ट्रायइथिल ॲल्युमिनियम आणि TiCl4 असतो. मग हा कॅटलिस्ट करा. एल-डी-पी हे ब्रांच्ड आहे. हां, एल-डी-पी हे ब्रांच्ड पॉलिमर आहे. वाचा त्याच्या खाली लिहिलंय, की तिथं ब्रांच दिसत नाही तुम्हाला. ऑब्व्हियसली इथिन आहे ना, मग पॉलिथिन आहे ना. पण लो डेन्सिटी त्याच्या ब्रांचमध्ये कन्व्हर्जन होतंय. मग हे सगळे पॉइंट तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे काय कळालं तुम्हाला? ते क्वेशन पेपर एनालिसिस म्हणजे एक क्वेशन नाही करायचा. डिटेल त्याच्याशी रिलेटेड करायचा आहे. वेळ लागणार त्याला. घ्यायचा आहे वेळ, मॅनेज करायचा आहे वेळ आपल्या लक्षात घ्या आणि आतापर्यंत नाही केला आपण एवढा कधी अभ्यास. पण आता व्हायला लागलाय. पण हे डोकं शांत ठेवून करायचंय बरं का. मनात तणाव घेऊन करू नका. कधी करू मी? कसं करू? काय करू? बरं आता रेडिओथेरपी, कॅन्सर ट्रीटमेंट. ऑब्व्हियसली जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो यूज होणार आहे. मॅग्नेशियम, बेरिलियम, बेरियम नाही आहे. रेडियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला सांगतो हे ग्रुप 2 एलिमेंट आहे. मगाशीच होमवर्क दिला होता. ग्रुप 1, 2 चे युजेस करा. ग्रुप 1, 2 चे युजेस करा. त्यात होऊन जाईल लक्षात घ्या. ओके. आता सगळ्यात सोपा आहे मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला 1000 के अपॉन सी. पण मी तुम्हाला काय शिकवलंय? फॉर्म्युला कोण लिहित बसणार आहे? व्हॉट इस द मोलार कंडक्टिव्हिटी विचारलंय ना सांगतो. 1000 सी ची व्हॅल्यू 0.005 आणि के ची व्हॅल्यू इफ इट्स कंडक्टिव्हिटी ते 6 आहे इंटू 10 रेज टू -4 इथं दिलंय. कॅल्क्युलेशन. सांगू का? एक काम करा ना. 6 ला फक्त 5 ने डिव्हाईड करा. 6 ला फक्त मला बाकीचं काही हे 1000 शी देणं-घेणं नाहीये. बाकीचे काही नाही. मी जेव्हा 6 ला 5 ने डिव्हाईड करतोय 5 1 जा 5 ओके. 5 2 जा 10. 1.2 कुठे आहे? 1.2 कुठे आहे? आता थांबा, थांबा, थांबा. 2 ठिकाणी आहे. 2 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. घाई नको करायला. घाई करायला नको. पण मला काय म्हणायचंय माहितीये का? ॲक्चुअली बरं का, इथं मग असं चेंजेस होतात का? मग मी काय म्हणतो ऐका. क्लिअरली बरं का लक्षात घ्या. इथं 6 पॉइंट गडबड नको. प्रामाणिकपणे सांगतोय 6.0 वगैरे का? त्याला 5 ने डिव्हाईड करा. मग हे किंवा हे मॅच होईल. तुम्हाला उत्तर मिळेल. तर मग मला उत्तर मिळालं रे. ओके बघा ना. उत्तर हेच येईल की नाही बघा बघू, बघा बघू प्रयत्न करून बघा लक्षात घ्या. हे किंवा हे येऊ शकतंय. मी घाई करत नाहीये. तुम्हाला पण सांगतोय. बरं झालं. क्लोज ऑप्शन असतील तर घाई करू नका. ओके नेक्स्ट. हा प्रश्न कशासाठी घ्यायचा लक्षात घ्या. सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटर मधला आहे. तुम्ही 1 लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये दाबून-दाबून 2 लिटर पाणी भरू शकत नाहीये. लिक्विड कॉम्प्रेसिबल नाहीये, सॉलिड पण नाहीये, पण गॅस मात्र हायली कॉम्प्रेसिबल आहे. कॉम्प्रेस करता येतो त्याला. ठीक आहे. मगाशीच दिलंय ॲसिडिक प्रॉपर्टी. मग फिजिकलमध्ये काय करायचंय? बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, ॲसिडिक नेचर आणि बेसिक प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर खूप सोपं आहे. नंबरिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 आहे. हेक्स लिहिलंय, कॅन्सल. हेक्स लिहिलंय, कॅन्सल. पेंट लिहिलंय, कॅन्सल. बास ना. मगाशी मी काय सांगितलंय? ऑप्शन्स कॅन्सल करा. करेक्ट उत्तर बाकीचं मी बघणार पण नाही. बाकीचं बघणार पण नाही. 3 ऑप्शन मी कॅन्सल केलेत. कशाला 4थं मी क्रॉस चेक करू सांगा बघू. गरजच वाटत नाहीये मला त्याची. आता माझा ऐका. कार्बोनिल कार्बन हा असतो. त्याच्यात कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन आहे sp2 बॉन्ड अँगल 120 जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर आहे. एवढं सगळं आलं पाहिजे ना तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्बोनिल कार्बनला जर मी H लिहिलं तर ते येणार आहे अल्डिहाइड. दोन्हीकडे अल्कोहोल ग्रुप दोन्हीकडे अल्किल ग्रुप घेतले तर कीटोन. OH ग्रुप अटॅच करा ते झालं ॲसिड. COO असेल आणि पुढे R असेल तर ईस्टर.
CH3CO बरं का बाळांनो, हे ॲसिड अनहायड्राइड पण आहे बरं का. म्हणजे उत्तर येणार आहे ऑल ऑफ दिस. जेव्हा ऑप्शन 2 बरोबर येतात ना, तेव्हा ऑल ऑफ दिस येणार हे लक्षात ठेवायचं बरं का. म्हणजे कार्बोनिल कार्बन, फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप हे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहे लक्षात घ्या. निऑन. आता एक काम करा. हेलियम, आर्गॉन, निऑन ग्रुप 16, 17, 18 वरचं लास्ट पेज काढा. सगळे युजेस वगैरे दिलेत बघ ते सी डायव्हर, माउंटेनियर नाही, पण सी डायव्हर वगैरे असे अस्थमा पेशंटसाठी हेलियम आणि ऑक्सिजनचं मिक्सचर वापरतात. निऑन लेझरसाठी वापरतात लक्षात घ्या. दिलंय. अवघड आहे. जसं पहिला प्रश्न अवघड होता, तसं हे अवघड आहे. कारण इथं तुम्हाला काय करावं लागतंय? हे पाठ करावं लागतंय, जे बोरिंग आहे थोडंसं म्हणूया आपण. तर करावं लागेल. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल. अरे मेटल इलेक्ट्रॉन देतात. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आणि इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ना पॉझिटिव्ह आयन तयार होतो. मेटल ऑल्वेज पॉझिटिव्ह आयन तयार होतो. हां, आता होमवर्क. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी चे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचं. ओके, स्टेट फंक्शनवर थर्मोडायनामिक्स हां. तर जी प्रॉपर्टी ना डिपेंड असते क्वांटिटी ऑफ मॅटरवर ती एक्सटेन्सिव्ह. डी असं लक्षात ठेवा. म्हणजे डिपेंड नाहीये ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डिपेंड नाहीये ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ऑब्व्हियसली टेम्परेचर अमाउंटवर डिपेंड नाहीये. तुम्ही 1 लिटर पाणी घ्या, नाहीतर 1000 लिटर घ्या. तुम्ही कुणाचंही दोघांचं टेम्परेचर 70 डिग्री सेल्सियस करू शकता लक्षात घ्या. मग टेम्परेचर डिपेंड नाहीये म्हणजे ते इंटेन्सिव्ह आहे. होमवर्क आहे. आता मी सांगतो झालंय 25 प्रश्न आय थिंक झाले. खूप होमवर्क झालेला आहे. 25 मिनिटात 25 प्रश्नाचा होमवर्क दिलाय. करायला 1.5-2 तास पण लागतील. करायचंय. माझा हा टॉपिक, तो टॉपिक नाही, कन्सेप्ट क्लिअर करा. हो, त्याच्यावर प्रश्न येतील आणि जेव्हा आपण एप्रिल महिन्यात 12 फुल लेंग्थ टेस्ट देऊ, तेव्हा 1800 प्रश्न पुन्हा रिवाईज होणार. जोक नाहीये लक्षात घ्या. मग ते क्वेशन पेपर टेस्टच्या एनालिसिस बद्दल बोललोय मी आणि एवढं करून मग 100% नाही येणार. का नाही येणार? येणारच बाळांनो. करायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.